या शब्दात टोले दिलेले आहे आणि आपलं सरकार पण त्याचमुळे तुमच्या चुकांमुळे पडलं असं म्हटलं. काँग्रेस ही कधीही, तुम्हाला कल्पना नसेल परंतु मी सांगतो की जेव्हा ही आघाडी व्हायची होती ना त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे राष्ट्रवादी ही उभाट्याबरोबर गेली होती, परंतु काँग्रेसने सांगितलं की आम्हाला हायकमांडचा आम्हाला आदेश पाहिजे. 7 वाजेपर्यंत राज्यपालाकडे पत्र द्यायचंय तरीही काँग्रेसने कोणताही त्यांना होकार दिला नव्हता. म्हणून ही काँग्रेसची नीती आहे. काँग्रेस ही इतर पक्षाच्या नीतीवर चालत नाही, तर त्यांच्या नीतीवर चालते. म्हणून जे काही सरकार पडलं त्या टायमाला काँग्रेस कारणीभूत होतं हे म्हणणं आता यांना ते जाणवतंय. परंतु हे सरकार त्याच्यापूर्वीही 6 महिन्यापूर्वी पडलं असतं. त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणून बुजून तालिका अध्यक्ष पदावर बसवलं, 12 आमदार निलंबित केले आणि म्हणून हे सरकारचा जो कालावधी मरण जे होतं ते 6 महिने पुढे ढकलले गेलं होतं. एक बरं झालं, संजय राऊतला या माध्यमातून हे तरी कळालं की ज्यांच्या विश्वासावर उद्धव साहेबांचं भाषण आहे त्यात. उद्धव साहेब जेव्हा हा मेळावा आमचा झाला बीकेसीला, त्या टायमाला उद्धव साहेब असे बोलले होते, मी 25 वर्ष मित्र म्हणून ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी मला सडवलं, परंतु ज्यांच्या विरोधात मी बोललो त्यांनी मला सन्मान दिला. या सन्मानाच्या भुकेपायी जेव्हा ते काँग्रेस बरोबर गेले त्याचे परिणाम आज त्यांना दिसत आहेत की पक्ष सुद्धा संपलेला आहे. म्हणून आता काँग्रेसवर टीका करून तुम्हाला चालणार नाही, तर तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय हा आज पश्चाताप तुम्हाला करायला भाग पाडतो. तुमच्या बोलण्यातून जाणवलं तुमचं हे जे बंड आहे ते 6 महिने आधीच झालं असतं, आमदार निलंबित 6 महिन्या अगोदर झालं असतं. हे 12 आमदारांना जे निलंबित केलं फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं ना. का निलंबित केलं? तर अध्यक्ष बरोबर अरेरावी केली, थोडा गोंधळ घातला, असं कधी होत नसतं. त्यांना निलंबित करण्याचं कारणच ते होतं की यांचा जे काही एकोपा दिसत होता त्यांना तो दिसू नये आणि म्हणून 12 आमदार कसे कमी होतील हा प्रयत्न त्या टायमाला महाविकास आघाडीने केला होता. सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी अर्ज करत आहेत. अनेक लोक म्हणतात की बिनविरोध व्हावी. काँग्रेसचा तिथेही दावा आहे की आम्ही उमेदवार उभं करणार. हे बघा, मी अनेक वेळेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पाहिलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी एखादा मोठा नेता अपघाती जातो किंवा दुर्दैवाने त्याचं निधन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा असते आणि संस्कृती आपली. म्हणून पक्ष कोणत्या पक्षाचा नेता हे न पाहता अशा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या भूमिकेवर सर्वजण असतात. उद्या काँग्रेस असो का आणखी शिवसेनेचा असो का भाजपचा असो, कोणीही असो, एनी कॅन. म्हणून अशा वेळेला बिनविरोध निवडणुकी झाली पाहिजे. परंतु आता काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांचा उमेदवार जाहीर करते यामुळे महाराष्ट्राच्या या असलेल्या संस्कृतीला किंवा असलेल्या पहिल्याच्या जे काही चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये सगळीकडे दिसेल. अजित दादाचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी तक्करे पटेलची गरज नाही, समस्त दादाप्रेमी असे बॅनर आज बारामतीमध्ये लागले. त्यांचा तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. परंतु हे बॅनर कोणी लावले, काय लावले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु एक निश्चित आहे की अशी धुसफूस ही राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गेल्यानंतर त्याचं आता प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की सुनेत्राताई वहिनी जे आहेत त्या ह्या सक्षम आहेत, त्या ह्याच्यावर निश्चित तोडगा काढतील. नितेश राणे यांचे इंटरेस्टिंग वक्तव्य पुढे आले आहे. छत्रपती महाराज सेक्युलर राजे नव्हते हे लक्षात ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. नितेश राणे आता नेमके काय स्टेटमेंट देतो देव जाणे. त्यांनी कशाच्या आधारावर बोललोय हे माहीत नाही. इतिहासकार काय सांगतात, आम्ही भाषणामध्ये काय बोलतो, वास्तविकता काय आहे, मला वाटतं याचा अभ्यास नितेश राणेने केला असावा, त्यावर त्यांनी ते वक्तव्य दिलं असावं. परंतु असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालवण्याची कसं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती आणि ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलं. अंजली दवाने आहे त्यांनी गंभीर आरोप केला की एकनाथ शिंदेची पी प्रभाकर काळे त्यांच्याकडून 12 खराब परवाने केले आहे.
हे बघा, आता खऱ्या अर्थानं अंजली दमाने जे काही आरोप केले त्याची चौकशी झाली पाहिजे. यांच्याकडेच हे सीडीआर कसे येत आहेत, हे कुणाशी मिळालेले हे सुद्धा पाहावं लागेल. असं कुणावरही आरोप करून कुणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न हा आता राजकारणामध्ये सर्रास आता फॅशन झालेली आहे. म्हणून पोलिसांची चौकशी चालू आहे. पोलीस तपासामध्ये जे निघेल त्याला आम्ही फेस करायला तयार आहोत. परंतु आता उठछूट 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर वेगवेगळे आरोप करून काही लोक आपलं राजकारण करायचा प्रयत्न करतात. मला वाटतं हे या खराब प्रकरणामध्ये असं करणं योग्य नाही. आता त्यांनी शिंदेचे पीएसआय कार्यक्रमावर आरोप केला, शिंदेवर आरोप केला. दुसरीकडे अमृता फडणवीस असं म्हणतात की त्या प्रामाणिकपणे समाजाचं काम करतायत, त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला हवं. द्या ना, प्रोत्साहन द्या ना. पोलिसाच्या टीममध्ये त्यांना भरती करा, आमचा थोडी विरोध आहे त्यांना. परंतु अशा प्रकारे जर प्रत्येक जण आरोप करत बसलं तर पोलीस तपास हे योग्य पद्धतीने होणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आमची भूमिका प्रामाणिकपणे आहे. जो कोणी त्याच्यात आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असो, राजकीय पक्षाचा असो किंवा अधिकारी असो, त्याला या प्रकरणामध्ये जो कोणी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढं स्पष्ट धोरण आमचं आहे. म्हणून तपास कसा करायचा, तपासाची दिशा कशी असली पाहिजे, यावर सरकार योग्य तो निर्णय घेत असतं. त्या खरातांच्या मालकीच्या अनेक जमिनी आहेत, काही अधिकारी त्यांच्यासोबत असल्याचं सांगतात. त्या सगळ्या जमिनी सरकार जमा करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. म्हणजे सरकार स्वतःकडे ओढून घेणार जमिनी. त्याच्यावर निर्णय आता पहिले समोर येऊ द्या. आताच्या घडीला असं कोणतीही जमीन उचलायची आणि सरकारकडे जमा करायचं असं काही कायदा नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये ती संपत्ती आता सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ईडी त्याच्यामध्ये इंटर करणार आहे. जेव्हा ईडी इंटर करेल त्या टायमाला ही संपत्ती आणि म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने जमवली हे जेव्हा सिद्ध होईल ती सरकार जमा होईल. काही मागण्या त्यांच्या होत्या, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची भेटही झाली. त्यामध्ये नेमकं काय तोडगा निघाला? एलपीजीच्या संदर्भामध्ये हा जी काही गॅस टंचाई होते त्याच्यामुळं संभाजीनगरमध्ये अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता. ऑटो एलपीजी हा एक वेगळा विषय आहे आणि एलपीजी गॅस हा वेगळा आहे. या दोन्ही विषयावर गेल्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी सचिवांना काही आदेशित केलं होतं आणि त्यानुसार बैठकही झाली होती. परंतु म्हणावा तसा परिणाम आणखून झालेला जाणवत नाही. उद्या एक कॅबिनेटची बैठक आहे. या बैठकीमध्ये याच्यावर पुन्हा सविस्तर चर्चा होऊन मुख्यमंत्री योग्य तो आदेश देतील. एक शेवटचा प्रश्न विचारतो. भाजपच्या लोकांना जर 150 कोटीची कामे दिली जातात, मग चिखलीत शिवसेनेच्या लोकांना का दिली जात नाही? आम्ही जर काम मागायला, पैसे मागायला गेलो तर भाजपात प्रवेश करा म्हणतात, असा संजय गायकवाडांनी आरोप केला. संजय गायकवाडांनी जो काही आरोप केला आहे तो तिथलच्या स्थानिक राजकारणावर केला असावा आणि या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब ही संपूर्ण माहिती घेतील आणि असा प्रकार जर घडत असेल तर निश्चितच वरिष्ठ नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा निश्चित होईल आणि त्यातून योग्य तो मार्ग सुद्धा निघेल.